असा की आज आपण कोणते अध्याय निवडले. तर आज आपण निवडलेले अध्याय काही शनिवार चालणार आहेत. ते आहेत अध्याय क्रमांक 7, अध्याय क्रमांक 8 आणि अध्याय क्रमांक 9. त्या 3 अध्यायात मिळून जे स्वतः गुरूंचे गुरु आहेत, गुरूंचे गुरु आहेत श्री दत्तात्रेय, त्यांनी 24 गुरु कोण केले याची कथा येणार. मुळात व्यासांची रचना सुंदर आहे आणि नाथांचं त्याच्यावरचं भाष्य सुद्धा सुंदर. त्यामध्ये बोधकथा आणि त्या बोधकथा इतक्या सुंदर आहेत की जे नंतर सांगायचं ते आधी सांगतो. मराठीमध्ये वाङ्मयाचा इतिहास लिहिणारी, मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिणारी ते मोठी माणसं आहेत. प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिणारे ल. रा. पांगारकर. तर अर्वाचीन मराठीचा इतिहास लिहिणारे डॉक्टर अ. ना. देशपांडे. आणखी त्यांनी लेखन केले. पण डॉक्टर अ. ना. देशपांडे या प्राचीन साहित्याबद्दल, ते स्वतः अर्वाचीन साहित्याचे अभ्यासक आहेत मुळात, पण जेव्हा ते प्राचीन साहित्याबद्दल लिहितात तेव्हा डॉक्टर अ. ना. देशपांडे नागपूरचे असे लिहितात की जगातल्या सगळ्या सुंदर बोधकथा कोणत्या असतील, जगातल्या सगळ्या सुंदर बोधकथा कोणत्या असतील तर या. आणि त्यांनी शब्द वापरले ईसापनीती माहिती आपल्याला, पंचतंत्र माहिती आहे, अकबर बिरबल कथा माहिती आहे, दक्षिणेचा तेनालीराम माहिती आहे. अ. देशपांडे म्हणतात हे सगळे कोणीच नाहीत, इतक्या कथा व्यासाने सांगितल्या. आता डॉक्टर अ. देशपांड्यांसारख्या एवढ्या मोठ्या अभ्यासकानं या 24 गुरूंच्या बोधकथेचं कौतुक करावं, म्हणजे या बोधकथा किती महत्वाच्या असतील हे आपल्या लक्षात. पण व्यासाने त्या बोधकथा सांगायला सुरुवात करताना त्याला सुंदर पृष्ठभूमीचे जोड दिले आणि त्याच्यामध्ये थोडीशी आत्मीयता आहे. मुळामध्ये त्या पृष्ठभूमीत दोघांचा संवाद दिसणार आहे आणि त्या संवादातून नंतर हे 24 गुरु कोण हे आपल्याला कळणार आहे. संवाद कोणाकोणामधला, तर संवाद भगवान श्रीकृष्ण या वंशामध्ये जन्मले तो यादव वंश आहे. आणि त्या यादव वंशाचा पूर्वज जर कोण असेल तर यदू आहे. हा यदू सुद्धा राजा ययातीचा मुलगा आहे. देवयानी आणि राजा ययाती यांचा पुत्र आहे. शर्मिष्ठा आणि देवयानी यांचा पुत्र तो कुरु. त्या कुरुपासूनच नंतर कुरु आणि कुरुपासूनच नंतर कौरव पांडव हे आपण बघितलं. हा कनिष्ठ मुलगा आहे. वरिष्ठ मुलगा जो आहे तो आहे यदू आणि या यदू पासून यादव आहे. म्हणजे कृष्णाचा पूर्वज कोण? यदू. आता असा जो यदू राजा त्यांना संवाद केला कोणाबरोबर? तर आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे गुरूंचा गुरु असणाऱ्या दत्तात्रेयांच्या बरोबर. आता अगोदर गुरुतत्व हे जगात सर्वश्रेष्ठ आहे. त्या गुरुतत्वाचा आदर्श हा वेदापासून एकमुखी दत्त आहे, अवधूत दत्त आहे. आणि तो दत्त राजा यदूशी काही बोलतोय, संवाद करतोय आणि सांगतोय की माझे गुरु जर कोण असतील तर ते 24 गुरु सृष्टीमधले आहेत. त्यात कीटकापासून मनुष्यापर्यंत सगळे आहेत. सृष्टी हीच गुरु. किती वेगळी भूमिका आहे आणखी नंतर स्पष्ट करू. सृष्टी हीच गुरु. पण संवाद कुणामध्ये? कृष्णाला प्रिय असणारा आपला पूर्वज राजा यदू आणि जगाला प्रिय असणारा गुरु अवधूत, या दोघांच्या मधला संवाद श्रीकृष्ण उद्धवाला सांगतो आहे. ते संवादाची साखळी बघा. मुळामध्ये आपण बघितलं की मुळात कोणी शुकाचार्य परीक्षित
नंतर कोण बरं, ते जे विशिष्ट आश्रम आहे त्या ठिकाणचे शौनक मुनी आणि कुणाला तरी सांगतात. हे संवादाच्या पोटात संवाद जशी इथं घडणार आहे. मूळ संवाद कुणाचा? यदु राजा आणि दत्त. कोण कोणाला सांगतं? यदु कुळातला श्रीकृष्ण उद्धवा. त्यांना गंमत अशी, उद्धवही यादवच आहे, कृष्णही यादवच आहे, आणि त्या कथा सांगतायत आपल्याच वाडवडिलांची. एवढी पृष्ठभूमी निर्माण करून मग 24 गुरूंची कथा सांगितली आहे. हे व्यासांचं कलाकार म्हणून कौशल्य. एखादी गोष्ट पटकन सांगून टाकली तर ऐकणाऱ्या माणसाचे कान त्यावेळी तयार नसतात. हुशार माणूस काय करतो? जरा श्रोत्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण करतो, आपल्या 2-4 शब्दांनी वाक्याने, आणि मग सांगतो. भूक लागल्यानंतर खाल्लं तर चांगलं पचतं. तसं ऐकणारा इच्छा करत असला आणि सांगितलं तर त्याला किंमत आहे. ते बरोबर जमलं. आता आपण व्यासांचे पण शब्द बघूया आणि नाथांचे पण शब्द बघूया. मुळामध्ये नाथ म्हणतात, हे विषयीचा इतिहास जाण, तुझ सांगेन मी पुरातन, यदु अवधूत संवाद लक्षण, ज्ञान साधन साधका. मगाचा मुद्दा, हेतू 2. एक सांसारिकाने बरं वाटावं आणि पारमार्थिकांनाही काहीतरी मिळावं. तर ज्ञान साधन हे मी या संवादातून सांगेन असं नाथ म्हणतात. व्यास म्हणतात, काय झालं बरं? अत्र अपि उदाहरन्ति इमं इतिहासं पुरातनम्, अवधूतस्य संवादं यदोः अमित तेजसा. अमित तेजसा, अमित म्हणजे ज्याला मोजमाप नाही असं तेज ज्याच्यापाशी आहे, असा यदु राजा. असा यदु राजा. नाथ काय म्हणतात नंतर बोलूया. ज्याच्या तेजाला मोजमाप नाही, अमर्याद असा जो तो यदु राजा. आणि तो कुणाशी बोलला? अत्र अपि उदाहरन्ति इमं इतिहासं पुरातनम. पुरातन अशा इतिहासामध्ये अवधूताबरोबर यदु राजा काय बोलला हे उद्धवा तुला मी सांगतो. ही झाली पुस्तक शब्द व्यासांचे. नाथ काय म्हणतात? हरिखे म्हणत असे गोविंदू. बघा नाथ कसे आहे. हरिखे म्हणत असे गोविंदू. गोविंद म्हणजे श्रीकृष्ण मोठा हर्षयुक्त होऊन उद्धवाला मिळाला. का बरं असं? समजा एक कुलबांधव दुसऱ्या कुलबांधवाला भेटला आणि सांगताना म्हणाला, अरे आपले पूर्वज ना पेशवाईमध्ये सरदार होते. दोघांनी आनंद होत असतो. आपण सरदार नाही झाले, पेशवाईत आमचे पूर्वज सरदार होते, आमच्या अंगावर मूठभर मौज चढते. कसा आहे? हरिखे म्हणे गोविंदू. कृष्णालाच आनंद झालाय. हरिखे म्हणे गोविंदू, उद्धवा तुझा माझा पूर्वज तो जोडून घेतलंय, माझा पण आणि तुझा पण. उद्धवा तुझा माझा पूर्वज यदू, जेणे ब्रह्मज्ञानाशी संवादू, केला विषदू अवधूताशी. अरे उद्धवा, तुझा आणि माझा जो महान पूर्वज यदुराजा, त्याने त्या अवधूतावर काहीतरी संवाद केला बरं का. असतोच तुला मी सांगतो. कसा? हरिखे, आनंदानं सांग. पुढे वर्णन आहे. यदू कसा म्हणावं बरं? तर क्षत्रिय सृष्टीतला सूर्य. कसा यदू राजा? क्षत्रिय सृष्टीतला सूर्य. आणि तुला नाथ छान सांगतायत, सूर्य ज्याप्रमाणे उगवला की चंद्राचा प्रकाश संपतो, तसं यदू राजा आला की राजे लोकांचा जो चंद्र प्रकाश आहे, प्रत्येक राजा मोठा आहे ना, त्या राजे लोकांचा जो आपापल्या ठिकाणचा चंद्र प्रकाश आहे तो मावळतो. का बरं? यदू राजा रूपी क्षत्रिय सृष्टीचा सूर्य आला. पुढे म्हटलंय, आणि अशा त्या यदु राजाला गुरुची लक्षणं तत्वतः
ऐकायला मिळाली अवधूताकडून. हे खास लक्षात घ्या. आपल्याला संगीत क्षेत्रामध्ये माहिती आहे गायक अनेक असतात, पण एखाद्या गायकाचा गुरु फार मोठं ज्याचं नाव आहे असं असतं. उदाहरणार्थ भीमसेन जोशी. समजा असा गुरु भेटला तर तो शिष्य किती भाग्यवान. तो बघितला असेल संगीतकारी असतात ना, ते गुरुचं नाव निघालं की नाव घ्यायच्या आधी दोन कानाला हात लावतात. तो नमस्कार करण्याची पद्धत आहे नाव घ्यायच्या पूर्वी. तसं इथं घडलं की कोण यदुराजा, त्याला कोण गुरु भेटला, अवधूतू. काय भाग्यवान, काय सांगावं बरं. तर ती जी पुरातन कथा आहे ती तुला आता मी सांगतो. मग संस्कृतमध्ये व्यास म्हणतात अवधूतम द्विजम कंचित चरंत अकुतो भयम कविम निरीक्ष तरुणम यदुः प्रपच्छ धर्मविद. प्रपच्छ म्हणजे विचारलं यदुराजानं. कसा यदुराजा? धर्मविद, ज्याला धर्म कळतो, जो धर्मज्ञ आहे असा. म्हणजे बघा, श्रोताही ताकदीचा पाहिजे. ज्याला विचारायचा तो ताकदीचा पाहिजे, पण विचारणाराही ताकदीचा पाहिजे. तर धर्मविद यदू अवधूताला विचार. आता अवधूत म्हणजे काय, तुला नाथ सांगणार आहे. पण तो अवधूत आहे, तो द्विज आहे, म्हणजे ब्रह्मज्ञानी आहे. कंचित अचरंत अकुतो भय. चरंत म्हणजे भटकत राहतो. अकुतो भय म्हणजे ज्याला भय काय माहितीच नाही, निर्भय. कुठेही जो अवधूत दत्तात्रेय हे कुठेही फिरतात. हे दत्तात्रेयांचं वैशिष्ट्य. मला माहिती, मी सहज सांगतो. नरसोबावाडी शेजारी शिरोळ नावाचं गाव आहे. अशी कथा सांगितली जाते की दुपारी जेवण करायला दत्त महाराज शिरोळमध्ये असतात. तिथे एक दगड दाखवतात. त्या ठिकाणी घरात काहीच नव्हतं, तेव्हा त्या गृहिणीनं घरात शिजवलेल्या कण्या ताट नसल्यामुळं दगडावर वाढल्या. आणि दत्त महाराजांनी तिचं भक्ती बघून दगडावरच्या कण्या छान खाल्ल्या. तेव्हा त्या दगडावर दत्त महाराजांचे हाताचे ठसे उमटले. त्या शिरोळमध्ये दाखवले. मग शिरोळ असेल, औदुंबर असेल, नरसोबावाडी असेल, दत्त महाराज कुठेतरी जेवण घेतात, कुठेतरी झोप काढतात, कुठेतरी तपश्चर्या करतात. आणि खरंच आहे, त्या दत्त महाराजांसारखा जगभर फिरणारा कोणी नाही. म्हणून आपण म्हणतो आमचा पण का दत्त म्हणून उभा राहिला. तो जो दत्त म्हणून उभा राहतो याचं कारण तो सर्व संचारी असतो. त्याला मुक्काम पोस्ट, पोस्टाचा पत्ता असं काही नसतो, कुठेही असतो. ते इथे सांगतो. कंचित अकुतो भय अचरंत. चर चालणे, असा तो अवधूत आला. आता नाथांची वाणी कशी पल्लवित होते बघा. तो अवधूत दिसला कसा, वर्णन करताय. कोणी एक अवधूतू निज तेजे प्रकाशवंतू ब्रह्मानंदे दुर्लतू यदूने येतू देखिला. एक खास लक्षात घ्या की आज सुद्धा वर्तमान काळामध्ये काही साधू पुरुष आपल्याला भेटतात की त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रसन्नता असते. ती का असते? जे भरपूर पैसे आहे म्हणून नाही, मठ मंदिर आहे म्हणून नाही, शिष्य परिवार आहे म्हणून नाही, मानवरातब आहे म्हणून नाही. कस्त्री मृग जसा असतो तसेच ते ज्ञानानं पल्लवित असते. नाथान त्याचं छान वर्णन केलं. तो अवधूत दिसत कसा होता, त्यानं गळ्यामध्ये यज्ञोपवीत कसं घातलं होतं, तो निर्भय कसा होता, वनात कसा फिरत होता, त्यानं आपला प्राण आणि अपान यांची समता कशी केली होती. आणि जणू काही त्याचं आत्मज्ञान त्याच्या इंद्रियातून, आत्मज्ञान त्याच्या इंद्रियातून दाही दिशांना प्रफुल्लित होऊन प्रकाशित होतं. हे बोलताना मला ज्ञानदेवांची उपमा नेहमी आठवते. समजा काचेची पेटी आहे आणि आत दिवा ठेवलाय. तर दिव्याचा प्रकाश काचेच्या पेटीतून
चारी दिशांना पळतो. तसा तो आत्मज्ञानी की ज्याचा आत्मदीप पेटलेला आहे, पण या 10 इंद्रियांच्या काचेच्या पेटीतून इतरांच्या नाही पण त्याच्या मात्र प्रकाशित होतो, असं माऊली म्हणते. हे होणं हे जीवनातलं शेवटचं ध्येय. तुमच्या अंतःकरणाचा ब्रह्मानंद, तुमच्या हृदयातला ब्रह्मानंद, तुमच्या मस्तकातलं ज्ञान हे तुमच्या व्यक्तिमत्वातून प्रकट व्हायला पाहिजे. आणि पुन्हा लक्षात घ्या, हे बाहेरून केलेला शृंगार जो असतो त्यानं होत नाही. बाहेरून आपण आपल्या शरीराला नटवू शकतो, पण शरीराचं तेज जे उत्पन्न होतं ते आतूनच बाहेर, ते बाहेरून आत जात नाही. अवधूताचं वर्णन करताना नाथ मुद्दाम सांगतायत की तो असा होता. आणखी काय होतं बरं, आपण सगळे अडचणीत येतो, कारण आपण देहाच्या मस्तकावर परमेश्वराला ठेवलेलं नाहीये, तर अहंकाराला ठेवलेलं आहे. आपण सगळ्यांनी आपल्या देहाच्या मस्तकावर अहंकार हा ठेवलेला आहे. अगदी खरं, आपण कुठेही गेलो, मला कोणी बोलवतंय की नाही, मला कोणी हाक मारतंय की नाही, माझं नाव इतरांना कळलं की नाही, सतत आपली धडपड असते. अहंता आपण आपल्या मस्तकावर कपाळावरच अहंता कोरून ठेवली. आणि ज्याला अहंता विसरता येते तोच कदाचित परमार्थात 4 पावलं टाकू शकतो. कारण त्याला कळतं मी कोण आहे, मी तर धुली कण आहे, ती तर मेरू पर्वत आहे, ती तर हिमालय आहे, मी कोण. तर कळायला आत्मज्ञानाची गरज आहे ना. तर यानं देहाच्या माथा अहंता न ठेवी, देहाच्या माथा अहंता न ठेवी आत्मज्ञान तो प्रकट करतो, असं लक्षात. त्याला अवधूत म्हणतो. अवधूत या शब्दाचा शब्दशः अर्थ सांगायचा तर अव म्हणजे जे नको ते, अवगुण. अव म्हणजे जे नको ते, अवगुण. धूत म्हणजे धुवून टाकलेला. अवधूत शब्दाचा इतका साधा अर्थ आहे, जे नको ते त्यानं धुवून टाकलंय आणि त्याचा स्पर्शही त्याला नाही, तो अवधूत हा शब्दशः अर्थ. पण नाथ सांगतात बघा, अवधूत म्हणायचं कारण त्यानं विभूत लावलाय म्हणून तो अवधूत. हे नाथांचं कौतुक आहे. विभूत म्हणजे शंकराला लावतो तो विभूती, राख, ती फासलेली आहे म्हणून अवधूत. त्यानं प्रपंच धुवून टाकलाय म्हणून अवधूत. नाथांची दुसरी व्याख्या. तिसरी व्याख्या, ज्यानं अहंकार धुवून टाकलाय तो अवधूत. तिन्ही पटणार आहे. विभूत आहे, अहम धुतलाय, आणि अवधूत ब्रह्मचारी आहे. घरदार नाही, नातं गोत नाही, गाववाले नाही, काहीच नाही. मग असा जो कोणी असेल, असा कोणी अवधूत येताना दिसला. त्या अवधूताचं दर्शन घडल्या क्षणी यदूच्या मनामध्ये अनिवार्य श्रद्धा निर्माण झाली. असं घडतं. आपण जर एखादा मोठा पर्वत पाहिला, एखादा मोठा धबधबा पाहिला, तर चला सुदैवाने तुम्ही मी मानस सरोवर बघितलं, तर कोणी काहीही न सांगता आपलं मन नतमस्तक, आपलं शरीर नतमस्तक होतच. तो त्या प्रचित, त्या दिव्यत्वाच्या प्रचितीचा परिणाम. कवी बोरकर हेच म्हणतात, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. कसं यदूच झालं की त्याला बघता क्षणी अनिवार्य श्रद्धा उपजली. साष्टांग दंडवत घातला, 2 हात जोडून मस्तक वाचून नमस्कार केला आणि अवधूत आपलं दत्तात्रय विचारायला, अवधूत आपलं आपला यदू विचारायला लागला की खरंच हे अवधूता तू आहेस ते कोण. आता व्यासांच्यातले शब्द घेऊन नाथ सांगतात, हा अवधूत पहिला कोण आहे तर कवी आहे. आता कवी शब्द आपल्याला परंपरेने माहिती आहे, तो इंग्रजी मधला पोएट, काव्यरचना करणारा. पण कवी शब्दाचे जे अनेक अर्थ आहे, त्याचा मुख्य अर्थ असा आहे, ज्याला ज्ञान प्राप्ती झाली आहे तो कवी. ज्ञानप्राप्ती म्हणून विभूत योगामध्ये भगवंत सांगतात
की कविना उशना कवी. उशना म्हणजे शुक्राचार्य, शुका नाही, शुक्राचार्य संजीवनीचे निर्माते हे कवी आहे. कवी याचा अर्थ ज्ञानी हा मुळात आहे. नंतर मग कवीचे अर्थ बदलते. पण मग तू कवी आहेस नव्हे, तुझ्या ठिकाणी ब्रह्मरस हा ओलावला आहे. फार छान आहे. ब्रह्मरस ओलावला आहे म्हणजे निर्गुण सगुण झाले. नाहीतर विचार करा, ब्रह्मरस हा वृक्ष शुष्क आणि आपल्या डोक्यावरून जाणारा असणार. पण तो जर ओलावला, जसं माणसाचं बोलणं भावनेनं भरलेलं असलं तर ऐकावंसं वाटतं. तर का कर्कश असेल, थोडा वेळ गंमत वाटते, पुढे नको वाटतं. पण ओलावलेलं बोल, मनाच्या तळातून आलं बोलणं, अंतःकरणातून आलं बोलणं हे ऐकावंसं. तू तसं बोलतो आहेस नव्हे, तुला ब्रह्मानंद प्राप्त झालाय. आता थोडस पारमार्थिकांसाठी आहे. तुला ब्रह्मानंद प्राप्त झालाय म्हणून तू ऐकाय उन्मत्त झालायस. एकदम आपल्या अंगावर काटा येईल. उन्मत्त काही चांगला शब्द नाही आहे. पण योगी जो असतो तो बाल उन्मत्त पिशाच वध असं संस्कृत मध्ये म्हटलंय. अर्थ वेगळा आहे. योगी जो असतो तो लहान मुलासारखा निष्पत्ती असतो. उन्मत्त म्हणजे व्यसनाधीन माणूस जसं जगाची पर्वा करत नाही तेवढंच घ्यायचं, तसा हा सुद्धा जगाची पर्वा करतो. पिशाचवत म्हणायचं कारण काय? पिशाचवत म्हणायचं कारण असं की त्यांचं रंगरूप दिसायला वेड बागडे असतं. आपल्याला काही महापुरुषांच्या कथा माहिती आहे, विचित्र वागणं वाटतं आपल्याला, पण ते त्यांना शोधतं. असं का विचित्र वाटतं त्याचं कारण ते त्यांनाही माहिती नसतं. त्याला शब्द वापरतात उन्मत्त. तो इथं. तर तू कवी आहेस, दक्ष आहेस, सावध आहेस, उन्मत्त आहेस, पिसे म्हणजे वेड आहेस, आणि मुख्य गोष्ट तुझ्यापासून माझं तुझं नाही. हे फार महत्वाचं आहे. आपण व्यावहारिक शहाणपण म्हणजे काय म्हणतो, माझं तुझं. ही लक्षात घ्या. परमार्थामध्ये हे माझं तुझं नसतंच. खुद्द माऊलीने म्हटलंय, ज्ञातेपणे लपवावे, पिसेपण मिरवावे. तुम्हाला मला अशक्य आहे. ज्ञातेपणे लपवावे, आम्ही कुठं गेलो की मी कधी बोललो असं मला काळजी लागते, तर मला सगळं माहिती आहे. हे काय म्हणतात, ज्ञातेपणे लपवावे आणि पिसेपणे मिरवावे. वेड्यासारखं अगदी दगड मारायचे नाहीये, पण असा चेहरा असा की जाऊ दे, तुम्ही मोठे मी छोटा. तर महापुरे झाडे जाते तेथे लवाळी वाचती. अहंकारानं होणार आहे काय? मुसळ जसं असतं की नाही, वाकतच नाही, तसं अहंकारी माणूस कधी वाकतच नाही. आपल्याला ते नको. म्हणून पिसे पण तुझ्यापाशी आहे असा तू दिसतोस. मग यदुराजा विचारतोय की हे ब्रह्मविद्या ब्रह्मज्ञान असं तुझं रंगरूप झालं कसं, जे आमच्या सारख्या क्षत्रिय राजांच्या पाशी नाही, हे तुला मिळालं कुठून? बघा, संवादाची पृष्ठभूमी पुरी होत आहे. हे तुला मिळालं कुठून? मग अवधूत म्हणणार आहे की मला मिळालं ना ते माझं नाही आहे. सृष्टीमध्ये 24 गुरु मला भेटले, त्याच्यातून मला अवधूतपण प्राप्त झालं. अवधूत होणारी गोष्ट सोपी नाही आहे. फक्त शिखा त्याग केला, यज्ञोपवीत काढलं, कौपीन धारण केलं, कुलनाम सोडलं, एवढ्याला भागणार नाहीये. हा संन्यास झाला. पण संन्यस्त वृत्ती, संन्यस्त मन, अनासक्ती ही महत्वाची गोष्ट. ती आतून यायला पाहिजे. तर इथे म्हटलं गेलंय हे सगळं मला मिळालं कुठून? आता प्रश्न बघा, हे ब्रह्मवेत्ता ब्रह्मण, ब्रह्मवेत्ता ब्रह्मज्ञ, निजानंदे परिपूर्ण. तुला आत्मानंद भरून उरलाय, निजानंदे परिपूर्ण. त्या आनंदाचे कारण विशद करून सांगावे.
नाथ म्हणताय व्यासांच्याच पावलावर पाऊल टाकून की यदुराजानं अवधूताला विचारलं की एवढं तुला सगळं कसं प्राप्त झालं हे मला सांगशील का? तेव्हा अवधूत बोलू लागला. आता नाथ थोडस पल्लवित भाषेमध्ये बोलतात, म्हणजे सांगतायत अवधूत कसा बोलला हे लक्षात घ्यायला पाहिजे. अवधूत कसा बोलला हे लक्षात घ्यायला. शब्द बघा, जणू क्षीर सागर उचंबळला. संवादाचं वर्णन आहे, साधा संवाद, पण क्षीर सागर उचंबळला की कृपेचा मेघ गर्जिनला. त्या कृपेचा मेघ गडगडाट करत वादळी पाऊस आणता झाला. निज सुखाचा वाधावा कामी आला. वाधावा हा मध्ययुगीन शब्द आहे, त्याचा अर्थ आहे तुतारी. तुतारी त्याचं बोलणं म्हणजे ब्रह्मानंदाची मूर्ती येणार, राजा येणार हे सांगणारी तुतारी वाजली. अजून ऐकायचंय पुढं, पण त्याचं दर्शन सुदर्शन हे इतकं छान होतं की क्षीरसागर उचंबळीला कृपेचा मेघ गर्जिनला की निज सुखाचा. पुन्हा लक्षात घ्या, आपलं प्रापंचिकांचं सुख अल्प सुख असतं, ते निमित्त कारणानं असतं, आणि पारमार्थिकांचं सुख सर्व सुख असतं, ते निमित्त कारण नसतं, निर्निमित्त असतं. आपलं सुख मोजता येतं. देव भेटला की जे सुख होतं ते अमर्याद असतं. म्हणून मग ज्ञानदेव म्हणतात सर्व सुखाचा आगरू बाप रखमा देवी वरू. अहो त्या विठ्ठलाचं दर्शन तुकोबांना का ज्ञानोबांना घडलं नुसतं अवर्णनीय सुख प्राप्त. आपल्याला पैसा, मिष्टान्न, स्तुती याच्यातून आनंद होतो, पण विठ्ठलाची मूर्ती दिसली त्यात काय मिळालं आपल्याला नाही कळत. पण ते तुकोबांच्या डोळ्याला कळतं, ज्ञानोबांच्या डोळ्याला कळतं. सुंदर ते रूप उभे कटी, सुंदर ते ध्यान उभे कटीवरी, उभे विटेवरी तर कटीवरी ठेवून या. ते म्हणतो आपण खूपदा, पण ते तसं दिसल्यानंतर आतून आनंद होणं हे फक्त संताला शक्य असतं. तर तसं या ठिकाणी घडलं. मग तो ब्रह्मज्ञ अवधूत बोलू लागला. तो आनंदाने म्हणाला, अरे वक्त्याला तेव्हाच आनंद होतो जेव्हा श्रोताही समकक्ष भेटतो, त्या ताकदीचा भेटतो. यदुराजा कसा आहे बरं, राजा आणि सात्विकू सिद्ध लक्षणे लक्षकू पृथ्वी माझे तूच एकू न दिसे आणि को सर्वथा. फार महत्वाचं आहे. राजा असून तू सात्विक आहेस. किती बरोबर शब्द आहे बघा. जो राजा असतो तो नम्र असण्याची शक्यता फार कमी आहे, ते तसंच आहे. पण राजा असून सात्विक असणारा, नम्र असणारा, विद्येचं ग्रहण करण्यामध्ये आनंद मानणारा. आता इथं आपण आठवूया, परंपरेनं आलंय पण फार महत्वाचं आहे की राजाच्या दरबारामध्ये अष्टप्रधान असत, ते आपल्याला माहिती आहे, ते राज्य कारभारासाठी असतं. पण आपल्याला मग भोजराजा असू दे, विक्रमादित्य असू दे, चंद्रगुप्त असू दे, समुद्रगुप्त असू दे, राजा हर्ष असू दे, सगळ्यांच्या दरबारामध्ये अष्टप्रधानांच्या बरोबर विद्वान बसत असत. हे महत्वाचं, विद्वान बसत असत. कारण राजाने फक्त लक्षात ठेवलं पाहिजे की बाकी सगळं मिळेल, कर वसुली होईल, परत चक्र थांबेल, राजाचा खजिना वाढत जाईल, सगळं होईल, कीर्ती पसरेल. पण ज्या राजाला ज्ञानाचं ग्रहण करणं कळत नाही त्याचं राज्य टिकणार नाही. कदाचित तू आहेस तोपर्यंत टिकेल, पण 7 पिढ्याने टिकायला पाहिजे असेल तर त्याला वेगळी ताकद पाहिजे. रावत नाही, मी तुम्हाला इतिहासामध्ये असा सांगतो, शिवाजी महाराज एकदा छत्रपती होतात आणि त्या छत्रपती शब्दाला एवढी ताकद प्राप्त होते, पहिला छत्रपती, अशी ताकद प्राप्त होते की दुसरा छत्रपती मारला गेला तरी लोक थांबत नाही.
तिसरा छत्रपती महाराष्ट्र सोडून जिंजीला गेला तरी माणसं थांबली. छत्रपती डोळ्याला दिसत नाहीये तरी धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे हे लढताना आपल्याला दिसत. काय बरे जादू याच्या मागं? मला सांगा, जिंजीचा राजाराम परत येईल आणि आपल्याला काय म्हणून वतन मिळेल ही शक्यता होती का? अख्ख्या आशिया खंडाचा बादशाह असणार, भारत नाही, अख्ख्या आशिया खंडाचा बादशाह असणार औरंगजेबासारखा दुष्ट माणूस या भूमीमध्ये 27 वर्ष राहिला. त्याच्याशी लढताना हा संपेल, राजाराम परत येईल आणि आपल्याला काहीतरी मिळेल असा विचार करणारा माणूस फक्त वेडा असला पाहिजे, दुसरी शक्यताच नाही. पण असेच वेडे होते संताजी घोरपडे म्हणायचा. आणखी 2 मिनिटं खर्च करतो. त्या संताजीची ताकद काय सांगेल? एकदा तर त्यानं औरंगजेबाच्या छावणीवर असा हल्ला केला की त्या छावणीचे कळस कापून आणले आणि औरंगजेब नशीबवान तर नमाज पडायला दुसरीकडे गेला होता म्हणून वाचला. आता आधीच त्याची कबर इथं बांधली गेली असं सांगता येईल. कारण छत्रपती त्या शब्दामागं एक भावनांचा पुंज असतो, तेजपुंज असतं. कसं इथं लक्षात, राजाच्या दरबारात जर विद्वान नसतील तर त्या राजाचं नाव इतिहासात कशा नोंदवलं जाईल? आता मी नावं घेतली ना, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, श्रीहर्ष, हे उगीच आलेलं नाहीये. नल राजा, पुण्यश्लोको नलो राजा, धर्मराज उगीच नाही आले. तर हे सगळं यदू राजापाशी होतं असं अवधूत होतं. का? तुझ्यासारखा शिष्य मला मिळाला, मग तुला मला सांगावंसं वाटतं. अवधूत पुढे म्हणाला, तुला माझ्या गुरूंचं मी वर्णन करून सांग. पण एक लक्षात ठेव, आणि आपणही लक्षात ठेवायचं की गुरु म्हणजे जो शिकवतो असं असं कर म्हणून तोच फक्त गुरु नाही. ज्याच्याकडे बघून असं असं करायचं नाही असं आपल्याला कळतं तो सुद्धा गुरु असतो. आता याला संस्कृत छान शब्द आहे, हेय आणि आदेय. अर्थ त्याचा असा, जे स्वीकारायचं आणि जे नाकारायचं. प्रत्यक्षपणे गुरुला स्वीकारणं हे आहेच, पण निंदक आमचा गुरु असं एकनाथांनी म्हटलेलं आहे. तेव्हा सगळ्यांना तुकोबांचं वचन माहिती आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. पण जरा वेगळं मी तुम्हाला सांगतो. तुकोबा ज्यांचे मानसपुत्र आहेत ते एकनाथ आहेत. मागे तुम्हाला सांगितले माझ्या एका पुस्तकातून ते सविस्तर मांडले की एकनाथांचे 2 मानसपुत्र आहेत. 2 मानसपुत्र आहेत, तुकाराम आणि रामदास. एकनाथांच्या नाथ भागवतातला कृष्ण, एकनाथांच्या नाथ भागवतातला कृष्ण हा तुकारामाने डोक्यावर घेतला. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण बंधू चुलता वगैरे. आणि नाथांच्या भावार्थ रामायणातला, नाथ भागवत नव्हे, भावार्थ रामायणातला राम रामदासांनी डोक्यावर घेतला. ब्रह्मांड भेदून राम कथा पहिल्या न्यावी, ते एकनाथ. आता तुकोबांच्या पेक्षा एकनाथ जरा वडील असल्यामुळं जरा वेगळे कसे बघा. निंदकाचे घर असावे शेजारी, त्याच्यामध्ये परवानगी दिली आहे. असू दे बाबा, राहा, परवानगी दिली आहे. हे तुकोबा. आणि तुकोबा असेच असणार, कारण तुकोबांना उगीच फार फार गोड बोलणं तुकोबाला जमत नाही. पण नाथांना कटू बोलताच येत नाही. काय करावं त्या नाथांचं, गोडच भक्त बोलतात. किती गोड बोलतात तो शब्द बघा. मला ती ओवी तुम्हाला सहज सांगता गंमतच वाटते. येणे निर्धारे, निंदक येणे निर्धारे, गुरु तो गुरु. नाथांची ओवी आहे. येणे निर्धारे, गुरु तो गुरु. आमचा गुरु ना गुरु. पुढे म्हटलंय शिष्य तो संवाद गुरु. आणि जो आपला शिष्य असतो त्यालाही गुरु मानावं, कारण तो संवाद करतोय म्हणून माझा गुरु पण लोकांना कळतोय. खरंच आहे ना. समजा अर्जुनाला आल्याबरोबर लढायला सुरुवात केली असती, गीता कशी जन्मली असती? या विचाराने डोक्याला गुंडाळलं, नाही लढत म्हणाला म्हणून कृष्णाला बोलावं लागलं ना. संवाद गुरु. येणे निर्धारे गुरु तो गुरु, शिष्य येणे संवाद गुरु. आणि पुढचा ऐका,
निंदत तो परमगुरु. हे बघता नाथानेच म्हणावं, तुम्हाला मला झेपणारच नाही. निंदत तो परमगुरु. आणि पुढे म्हणतायत लाभे जनार्दन कृपा. आता जनार्दनी कृपा केली म्हणून निंदक नावाचा गुरु मला भेटला. नाथ तुकाराम शेजाऱ्यापर्यंत थांबतायत, एकनाथ मात्र गुरु देऊन टाकतायत असं लक्षात. आता काय आहे बरं, तर खरंच तुम्हाला सांगतो, खूपदा आपल्याला काय करायचं नाही हे शिकवलं, आणि ती शिकवणारी फार थोडी माणसं असतात. करा करा म्हणणारी माणसं भरपूर असतात, करू नका म्हणणारी जे काय स्वतःच्या तुम्हाला शिकवायचं म्हणून शिकवत नाही, पण ती तशी वागतात म्हणून आपल्याला. आता मग हे 24 गुरु कुठून आलेत बरं, थोडं तत्वज्ञान आहे. हे 24 गुरु आलेत कुठून बरं, तर नाथ म्हणताय सृष्टीतून आले. नाथ म्हणताय, व्यास म्हणताय सृष्टीतून आले. तर गुरु बघूया आपण. ऐका, गुरु कोण बरं, पृथ्वी, वायू, आकाश, कपोत, टिटवी, अजगर वगैरे. हे सृष्टीतले आहेत ना. त्यामध्ये तत्वज्ञान असं आहे, ज्ञानेश्वर म्हणाले जग असं की वस्तू प्रभा. जग असं की वस्तू प्रभा. असं की याचा अर्थ 100% अस्सल. जग असं की वस्तू प्रभा. वस्तू हा शब्द परमार्थामध्ये परमार्थालाच लावतात, भांड वगैरे नव्हे. वस्तू म्हणजे निज वस्तू. तर काय शब्द आहे, जग असं की वस्तू प्रभा, चिदविलास. हे जग आहे ना, त्या समुद्राच्या लाटा आहेत असं कोण म्हणालं, ज्ञानेश्वर. आणि एकनाथ त्याच्या पुढे पाऊल टाकलं आणि ते म्हणतायत जग असं की सृष्टी दिसे. तिथे शब्द काय होता, वस्तू प्रभा. आणि यांचा शब्द आहे जग असं की सृष्टी दिसे म्हटलं मी ते चुकलं. जग असं की गुरु दिसे. ज्ञानदेवांचा शब्द काय, जग असं की वस्तू प्रभा, त्या तेजाचे हे अंश. आणि एकनाथ म्हणताय जग असं के गुरु दिसे. व्यासांचंच म्हणणं आहे, वस्तू प्रभा आहेच, पण नाही हो, ही सृष्टी आम्हाला गुरु ठाई आहे. तिथं काय घडलं, पुन्हा थोडं तत्वज्ञान. तिथं घडलं असं की ज्ञानेश्वर जेव्हा जग असं की वस्तू प्रभा म्हणतात, तेव्हा त्यांचं तत्वज्ञान हे गगनगामी राहतं. समजावून सांगतो, गगनगामी राहतं. आणि जग असं की गुरु दिसे म्हटलं की तेच तत्वज्ञान जमिनीवर येतं. समजून घेऊया. बघा, जग असं की वस्तू प्रभा म्हटलं तर मी बोलतोय तुम्ही ऐकताय काय बरं. हे सगळं प्रांगण म्हणजे काय आहे, भगवंत आहे. खांबळी भगवंत, पोस्टरी भगवंत. हे बोलायला ठीक आहे, पण कळायला सोपं नाही. इथे गगनगामी आहे, आकाशातली वीज धरता येत नाही ना, तसं आहे. उलट अवघी सृष्टी गुरु दिसे म्हटलं की खरंच आहे. आपल्याला सुभाषितात माहिती आहे, संत दिसत नाही ना तुम्हाला, सांगतो संत कोण आहे तो. वृक्ष म्हणजे संत. जग असं की गुरु दिसे. वृक्ष काय करतो, स्वतः उन्हात उभा राहतो आणि तुम्हाला सावली देतो. त्याला फळप्राप्ती होते, पण तो लोकमान्य टिळकांचा निष्काम कर्मयोगी आहे. आंब्याच्या झाडाला कधी आंबे खाल्ले असं आपण बघितलंय का, त्याची फलप्राप्ती आपल्याला मिळते. सावली देतो, फळ देतो, मुळ्या देतो, साल देतो. नव्हे, झाड तोडायला येणार जो लाकूड तोडे असतो त्याला झोपण्याची व्यवस्था तोच करतो. झोप बाबा रात्री. असं कधी घडलंय, हा उद्या मला कापणार आहे, चला आज अंगावर पडूया, असं कधी घडलंय. उन्मळलंय झाड, मुंबईत उन्मळतात झाड, पण असं एखाद्या लाकूड तोडावर उन्मळले. मग संत भेटत नाहीत, नको भेटू देत, वृक्ष संत आहेत ना. सृष्टी गुरु दिसे, हे सांगितलं कोणी, व्यासाने. सांगितलं कोणी आपल्याला, नाथ. म्हणजे ज्ञानदेवांचा चिदविलासवाद जो गगनगामी होता तो पृथ्वीवर संचार करील अशी व्यवस्था नाथांनी केली असं आपल्या लक्षात. म्हणजे जर आपण तत्वज्ञान पाहिलं, पण मूळ मुद्दा काय,
गुरु हा हित स्वीकृती आणि अहित त्याग यानं होऊ शकतो. हित स्वीकृती म्हणजे पंतोजी जसं बोटातून शिकवतात आपल्याला असं ग काढ हे झालं आपलं. पण दुसरं आपल्याला कळतं की अक्षर इतकं गिचमीट असू नये हे स्वयंलिखितम स्वयं वाच्यम. आपणच लिहिलंय पण काय लिहिलंय वाचता येत नाहीये. दुसरा राहू दे बाजूला. म्हणजे मला गंमत वाटतं, अलीकडे हा शब्द फार लोकप्रिय आहे. एखाद्या चिखलातून झुरळ चालत गेलं आणि नंतर कागदावर आलं तर जे उमटेल ते महाकाव्य. वाचताच येत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा, जे कळतच नाही ना ते जगात फार महान असतं. तर अशा प्रकारचं महान जे काय आहे आज आपण बघतोय, हे जर ध्यानामध्ये घेतलं तर अहित त्यागे गुरु, हित स्वीकृती गुरु, हे आपल्याला नाथ सांगतात. आता हे गुरु कोण कोण बरं, तर आज यादी वाचून आपण थांबूया आणि बाकी नंतर बघू. संस्कृत श्लोकामध्ये आहेच, पण मराठीत लक्षात ठेवायला म्हणजे पाठ करायचं म्हटलं तर पाठ करता येतं नाथांची. आणि खरंच पाठ करा. जे लहान मुलांना गोष्टी सांगायच्यात आपल्याला, समजा घरी नातू आहे नात आहे गोष्टी सांगायच्या, तर हे पाठ असेल तर जरा मागं पुढं करून गोष्टी सांगता येतात. काय कोण आहेत बरं शब्द बघा. पृथ्वी, वायू, आकाश. आकडे मोजत गेले तर 24 आहेत. पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी, आप, शीतांश. स म्हणजे श, शीत अंश म्हणजे थंड चांदण. जो थंड चांदण देतो तो शीतांश चंद्र. पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी, आप, चंद्रमा म्हणूया पाहिजे. सातवा तो चंडांश, हा शीतांश म्हणून तो चंडांश. कपोत परिस आठवा. पाठ करायला सोपं आहे की नाही बघा. कपोत परिस आठवा. 8 आपले गुरु झाले. 8 त्रिक 24. पुढे सांगितलंय. आता गंमत वाटेल, व्यासाने सांगावं नाथाने सांगावं आपण ऐकावं. पहिला गुरु कोण? अजगर. आला जर गुरु भेटायला तुम्हाला, आपण स्वीकारू का त्याला? तर काय म्हटलंय? अजगर सिंधू पतंग. पतंगाचा किडा म्हणजे दीप ज्योतीवर उड्डाण करतो तो. अजगर, सिंधू, पतंग, मधुमक्षिका, मधुमक्षिका, गज, भृंग. सगळं कळतंय. हरिण, मीन, रमणी, सांग. हरिण, मीन, रमणी, सांग. आणि ते फार महत्वाचं आहे, नामे असे पिंगला. काय गंमत आहे म्हणजे, एवढ्या रमणी होऊन गेल्या स्वर्गातल्या अप्सरांसकट, पण देवाला प्रिय मात्र ती पिंगलाच आहे. आणि पिंगला कोण तुम्हाला माहिती आहे? भक्तीला किंमत आहे, अन्य कशाला किंमत नाही. म्हणून हरिण, मीन, रमणी, सांग, नामे पिंगला. 8 आणखी झाले 16. आता उरले कोण? खरंच व्यासाना हे गुरु सापडले कशापासून पडणार? टिटवी आणि लेकरू. ते टिटवी ओरडत जाते आपल्याला माहिती आहे, ते गुरु. आणि घरामधलं लेकरू म्हणजे 1 वर्षाच्या आतलं. टिटवी आणि लेकरू, कुमारी आणि शरकारू. हे दोघांनी एकत्र आणणं कठीणच आहे. संस्कृत व्याकरण ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. श्वा, युवा, मघवा असं म्हणतात. त्यांचं व्याकरणात जुळतं. त्याचे अर्थ फार वेगवेगळे आहेत. श्वा, युवा, मघवा. पण व्याकरणासारखे आहे. व्याकरण चालतं त्याला. इथं टिटवी आणि लेकरू, कुमारी आणि शरकारू. इथे जेव्हा सांगतो ते कुमारी, तिचं लग्न ठरलंय, तिचे वाक्य आहे ते योग्यानं जमणार नाही असं वाक्य. आणि शरकारू म्हणजे बाण बनवणारा, लोहार, साडी, तोही गुरु. रमण आपलं कुमारी आणि शरकारू. आणि शेवट आहे सर्प, कातणी, पेशस्करू. हितुकेन गुरु 24. मला वाटतं 3 वेळा पाठ व्हायला काय हरकत नाही.
पाठ झाल्या तर 24 गुरु आपल्या खिशात. कोणी विचारलं आपण गुरूंची नावं सांगू शकतो. असं खिशातच ठेवूया आणि आज थांबूया. बाकी आपण नंतर बोलू. येत्या शनिवारी 15 ऑगस्ट आहे. ऑफिसलाही सुट्टी असते, आपल्या कार्यालयाला सर्व सुट्टी असते. आपण ही स्वातंत्र्य दिनाची सुट्टी घेऊया आणि पुढच्या शनिवारी भेटू. थांबूया. नमस्कार. सांगू सांग. सर्प कातणी, कातणी आणि पेशस्करू वेगळ्या शब्द आहे. हा, पेशस्करू, पेशस्करू अर्थ सांगतो त्याचा. कुंभारीण माशी. आणि त्याच्या आधी कातणी म्हटले त्याचा अर्थ बघूया आपण नंतर. पण सर्प कातणी आणि कुंभारीण माशी. पेशस्करू म्हणजे कुंभारीण माशी. अळी आणून ठेवते बघा. माहिती ना गोष्ट, कुंभारीण माशी असते ना, ती एका आळीला आणून ठेवते. ती त्याला खाणार असते, पण अन्न पुरवून खायचं लगेच खात नाही. आणि ती आळी तशीच राहते. आणि अध्यात्म सांगतात की ती आळी सारखं ही मला खाणार, ही मला खाणार म्हणून त्या ती जी कोणी आहे मक्षिका खाणारी तिचं ध्यान करते. आणि ध्यान करायला लागली की तिलाही पंख फुटतात आळीला आणि ती उडून जाते. म्हणजे शत्रूचं ध्यान केल्यानं सुद्धा शत्रूचे गुण चांगले आत्मसात होतात आणि तुमचा उद्धार होऊ शकतो. वाल्याचा वाल्मिकी होणं त्या अध्यात्मामध्ये सहज शक्य आहे. असा तो पेशस्करू आपल्याला भेटतो. 24 गुरूंच्या कथा काही पटकन घेऊ, काही रंगवून पाहू. आपण 7वा, 8वा, 9वा अध्याय पाहणार आहोत. येत्या शनिवारी सुट्टी आणि 15 दिवसांनी पुन्हा आपण भेटू.